बुलेटिनमध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्स मधून। पूर्वी भाऊबंदकी हे नाटक गाजलं होतं, मात्र आता राज्यामध्ये मनोमिलन नाटक सुरू आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून पोपरखाई। भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण हे एकनाथ शिंदेंना विचारा, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाऊबंदकी आणि शिवसेना भवन विषयावर भाऊबंदकी मिटवायची असेल तर राज ठाकरेंकडे ठाकरे सेनेचं नेतृत्व द्या, ऐक्याचं प्रतीक बोलणाऱ्यांनी आता कृती दाखवावी, नवनाथ बन यांचं संजय राऊतांना उत्तर। महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये तब्बल 1 कोटी मतदार बोगस, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा दावा। विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये 4 दिवसात 6.5 लाख मतदार वाढवले, राऊतांचा आरोप। मतदार बोगस नाहीत, तुमचे आरोप बोगस आहेत, राज ठाकरेंच्या आरोपावर नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। तर 1 नोव्हेंबरचा मोर्चा जनतेची माफी मागण्यासाठी काढा, संजय राऊतांनी केलेल्या मोर्चाच्या घोषणेवर बन यांची टीका। 96 लाख खोटे मतदार आहेत तर याचे पुरावे द्या, आयोग कारवाई करेल, राज ठाकरेंनी केलेल्या बोगस मतदारांच्या आरोपावर मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भांडूपच्या वॉर्डातून पालिका निवडणूक निवडून येऊन दाखवावं, मंत्री शंभूराज देसाई यांचं राऊतांना आव्हान। नाव जरी औरंगजेबाचं असलं तरी संभाजी महाराज सासरच्यांकडून मारले गेले, माजी मंत्री बच्चू कडू यांचं वादग्रस्त विधान। वतनदारी बंद केली म्हणून संभाजीराजे मारले गेले, कडूंचं वक्तव्य। आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका, बुलडाण्यामध्ये पार पडलेल्या शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेमध्ये बच्चू कडूंचा संताप, तर शेतकऱ्यांच्या अधोगतीला शेतकरीच कारणीभूत असल्याचाही आरोप। बच्चू कडू सरकारच्या विरोधात उगाच काहीतरी स्टेटमेंट करतात, मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये नेपाळ वगैरे काही होणार नाही, मोठं स्टेटमेंट केल्यानं कोणी मोठा होत नसतो, शिरसाटांचा कडूंना सल्ला। संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाटांची प्रचंड असंवेदनशीलता, कन्नडच्या उपोषणकर्त्याला घरी बोलावून पाजला फळांचा रस। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी संदीप सेठींचं 9 दिवसांपासून उपोषण, शिरसाटांना कन्नडला जायला वेळ नसल्यामुळे उपोषणकर्त्यालाच घरी बोलावलं। उपोषणकर्त्याला पालकमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडायचं होतं म्हणून घरी बोलावलं, संजय शिरसाटांचं स्पष्टीकरण। तर उपोषणकर्त्याचे वडील पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते असल्यानं आमची ओळख आहे, शिरसाटांचं वक्तव्य। अतिवृष्टीग्रस्तांच्या अनुदानातून कर्ज वसुली करू नका, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व बँकांना कडक आदेश, आदेशांचं उल्लंघन केल्यास गंभीर कारवाईचा इशारा। देहूतील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी रोहित पवारांचं लाक्षणिक उपोषण, तुकोबांनी कर्जमाफी केली, सरकारला सबुद्धी देण्याचं रोहित पवारांचं साकडं। गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटलांना पुन्हा आव्हान, राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही असा इशारा। सभासदांचा कारखाना ढापला तो त्यांना परत मिळाला पाहिजे, कारखान्यासाठी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढू, पडळकरांचं वक्तव्य। रवींद्र धंगेकरांकडून मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर, पुण्यातल्या जागा घेणारे जाग्या मोहोळ म्हणत टीका। बीडच्या वडवणीमध्ये काही जणांच्या धर्मांतराचा प्रकार, या प्रकरणाची पोलिसांकडून चौघांची चौकशी सुरू। 100 जणांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न, धर्मातील महिला पुरुषांना ख्रिश्चन धर्मामध्ये येण्यासाठी पैशाचं आमिष दाखवले जात असल्याची तक्रार। भाजप खासदार मेधा कुलकर्णींवर धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी तातडीनं गुन्हा दाखल करा, रुपाली ठोंबरेंची मागणी। मेधा कुलकर्णी पुण्यामधल्या हिंदू मुस्लिम बांधवांचं वातावरण खराब करतायत, रुपाली पाटलांची टीका। शनिवार वाड्यामध्ये प्रार्थना करतानाचा व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल, अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती गुन्हा दाखल करण्याची मागणी। पुण्यात शनिवार वाड्यावर पोलीस बंदोबस्त वाढवला, हिंदू संघटनांनी आणि भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी कबरीविरोधात केलं होतं आंदोलन। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ। नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मुंडे बहीण भाऊ एकत्र लढण्याची शक्यता, पंकजा मुंडेंबरोबर एकदा चर्चा झाली, अंतिम चर्चा बाकी, धनंजय मुंडेंची माहिती। जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा जास्त परमेश्वरानं लोकप्रिय केला, मन साफ असेल तर नियती सुद्धा आपल्यासोबत राहते, राष्ट्रवादीचा आमदार धनंजय मुंडेंचा विरोधकांवर निशाणा।
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंकडे पक्षानं सोपवली मोठी जबाबदारी. नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी संघटनपदी सुहास कांदे. शिंदेंच्या शिवसेनेने प्रथमच या पदाची निर्मिती केली असून जिल्हा प्रमुख पदापेक्षा वरिष्ठ पद असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतलेल्या बैठकीमध्ये युतीबाबत पक्षातून नाराजीचा सूर. नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद विभागामधून शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र लढण्याबाबतची इच्छा व्यक्त. ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपला धक्का. माजी नगरसेविका संगीता गायकवाडांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर पक्षप्रवेश सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यामधल्या गोखले उपाहारगृहामध्ये नाश्ता केलाय. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के उपस्थित. अंबरनाथमधील धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिरातील रंगमंचाला ज्येष्ठ नाटककार बाळ कोल्हटकरांचं नाव. खासदार श्रीकांत शिंदेंची घोषणा. नागपूर शहरामध्ये साचलेल्या कचऱ्याविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. नागपूर महापालिकेमध्ये काँग्रेस कार्यकर्ते शिरले. सोलापुरात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर. अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांची दिवाळी सरकारनं काळी केल्याचा आरोप. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, त्यासोबतच 50,000 रुपये प्रति हेक्टर मदत देण्याची मागणी. बीडमधील वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला गुजरात पोलिसांनी घेतलं ताब्यात. तर बॉसला अटक झाली म्हणत केली पुष्पामधील ऍक्शन. घरफोडी प्रकरणातील आरोपींना मदत केल्याचा संशय. माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकर यांचं वृद्धापकाळानं निधन. जलसंपदा मंत्री आणि वित्तमंत्री म्हणून त्यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना सांभाळलाय कारभार. शिवणकर आमगाव विधानसभेचे 5 वेळा आमदार आणि चिमूर लोकसभेचे 1 वेळा खासदार. बंगळुरूमधल्या 58 वर्षीय प्राध्यापकाचा मृतदेह माथेरानमध्ये सापडला. प्रेरणादायी भाषणं देण्यासाठी आले होते माथेरानमध्ये. घात, अपघात की आत्महत्या हे अजून अस्पष्ट. तर ट्रेकिंगला गेल्यावर घसरून पडले असावे, पोलिसांचा अंदाज. आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्याला केंद्रीय समितीनं माओवादी संघटनेमधून केलं बडतर्फ. केंद्रीय समितीच्या प्रवक्त्यानं पत्रक जारी केलंय. तर इतर 271 माओवाद्यांनाही केलं बडतर्फ. साताऱ्यामधल्या कोरेगाव तालुक्यातल्या जयपूर येथे जमिनीच्या वादातून एकावर कोयत्यानं वार. जयपूर गावामध्ये भीतीचं वातावरण. सोमनाथ निकम हे गंभीर जखमी. जालन्यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. जालना शहरामधल्या अंबड चौफुली परिसरातली घटना. गोंदियामधल्या तिरोडा तालुक्यातल्या सरा वडेगाव मार्गावर ट्रॅक्टर आणि कारचा अपघात. एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. पुण्याच्या चाकण येथे कॉन्क्रीट स्लॅब कोसळून एक मजूर स्लॅबखाली अडकलाय. महामार्गालगत सांडपाणी वाहून नेण्यासाठी ड्रेनेजचं काम सुरू होतं. नागरिकांच्या मदतीनं मजुराला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलंय. ओडिशा राज्यामधल्या 2 नागरिकांची अपहरणामधून सुटका. मालेगाव तालुका पोलिसांची धाडसी कारवाई. पैसे आणि गाडी लुटणारे 5 आरोपी अटकेत. शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना केलं अपहरण. अहिल्यानगरमधल्या 5 डॉक्टरांसह डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमधल्या पॅथॉलॉजिकल लॅबच्या तज्ज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल. चुकीच्या पद्धतीनं डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचं डॉक्टर संघटनेचं म्हणणं. समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षा धोक्यात. रिफ्रेशमेंटसाठी थांबलेल्या महिलेची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याकडून छेड. महिलेनं हेल्पलाईनवरून मागितली मदत. गुन्हा दाखल. कोपरगाव आगाराची हैदराबाद शिर्डी बस पुन्हा एकदा बंद पडली आहे. दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्यांना नाहक त्रास. प्रवाशांनी वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केलं जात असल्याची तक्रार. चंद्रपूरच्या गोंड पिंपरीमध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू. बैल आणण्यासाठी शेतामध्ये गेले असताना वाघाचा हल्ला. वन विभागाकडून घटनास्थळाचा पंचनामा. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील कास, मडुरा आणि सातोसे गावामध्ये ओंकार हत्तीचा धुमाकूळ. कापणीला आलेल्या भात पिकाचं हत्तीकडून मोठं नुकसान. तर हत्तीचा तत्काळ बंदोबस्त न केल्यास गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. सप्तशृंगी देवीच्या दर्शनाची वेळ वाढवली. 22 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत पहाटे 5 ते रात्री 12 पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं राहील. सांगली शहरामध्ये अभ्यंग स्नानादिवशी पाणीपुरवठा ठप्प. खणभाग परिसरामधील संतप्त नागरिकांचं आंदोलन. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासमोर रिकाम्या बादल्या घेऊन ठिय्या. काही दिवसांपासून सुरू आहे पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम. दिवाळीनिमित्त सध्या सगळीकडे जोरदार फटाक्यांची आतषबाजी. परंतु यामुळे हवेची गुणवत्ता ढासळतीये. वाढलेली आर्द्रता तसंच बांधकाम तसंच हवेचा मंदावलेला वेग यामुळे मुंबईमध्ये धुसर असं चित्र.
नाशिकच्या मनमाड बाजारामध्ये झेंडू फुलांच्या दरामध्ये घसरण, शेतकऱ्यांमध्ये निराशा. दसऱ्यापाठोपाठ दिवाळीतही झेंडूच्या फुलांना भाव मिळेना. किलोला 18 ते 25 रुपयांचा दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात, अतिवृष्टीनं शेती पिकं उद्ध्वस्त. वर्षभरापासून साठवून ठेवलेला कांदा सडू लागलाय. बाजार समित्यांचा लिलावही आठवडाभर बंद. सोलापुरात जयकुमार गोरे भेटीसाठी आलेले पाहून पडक्या घरातही केलं लाडक्या बहिणीनं स्वागत. यावेळी गोरेंनी दिला पडलेलं घर बांधून देण्याचा शब्द. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मदतीचं गोरेंकडून वाटप. बिहार निवडणुकीभोवती सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान पाटण्यामध्ये एक नाट्यमय दृश्य. मधुबन विधानसभेच्या जागेसाठी तिकीट दावेदार मदन शहांची लालू प्रसाद यादव यांच्या निवासस्थानाबाहेर कुर्ता फाडून मोठमोठ्यानं रडून निदर्शनं. जोगबनी अमृत भारत एक्सप्रेसमधून एक व्हिडिओ व्हायरल, ज्यामध्ये पॅन्ट्रीचा कर्मचारी वापरलेले कंटेनर पुन्हा साफ करताना दिसतोय. त्यामुळे धुतल्यानंतर हे कंटेनर पुन्हा वापरले जाणार आहेत का असा प्रश्न उपस्थित. उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये पोलीस कर्मचारीच बाजारामधल्या गर्दीत ठार घेऊन शिरलाय. पोलीस दारूच्या नशेमध्ये असल्याची माहिती. नोएडामधल्या गिचोर गावामध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्ध महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी. जम्मू काश्मीरच्या भद्रवाहमध्ये जोरदार बर्फवृष्टी. भद्रवाह खोऱ्यामधल्या उंच भागावर बर्फाची चादर. दिल्ली एनसीआरमध्ये वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध. दिवाळीत दिल्लीची हवा विषारी बनली. वायू प्रदूषणामुळे लोकांना श्वास घेणंही कठीण. गुजरातमधील सुरतच्या उधना रेल्वे स्थानकावर हजारो प्रवाशांच्या रांगा. ट्रेन पकडण्यासाठी काही किलोमीटरपर्यंतच्या रांगा. दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी स्थानकावर प्रवाशांची झुंबड. प्रवाशांचे मोठे हाल. दिल्लीमधल्या आग्रा बाजारामध्ये एका पिस्ता लाडूची किंमत 1500 रुपये आणि लाडूचा बॉक्स 50,000 रुपयांना. दिवाळीमध्ये मिठाई विक्रेत्यांनी लाडू, बर्फी आणि रोलवर सोन्यानं लेप करण्यास सुरुवात केल्यामुळे आग्रा बाजारातील मिठाई चर्चेत. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये 55,000 दिवे लावण्यात आलेत. बरेली पोलीस लाईन्समधील दृश्य पाहण्यासारखं होतं. सर्वत्र दिव्यांच्या रांगा, लखलखता प्रकाश होता. बरेली पोलिसांनी 55,000 दिवे लावून एक नवा विक्रमही प्रस्थापित केलाय. उज्जैनमधील महाकालेश्वरच्या दरबारातही दिवाळी उत्सव. भस्म आरती दरम्यान भगवान महाकाल यांना दूध, दही, मध, साखरनं स्नान. देवाला अन्नकूट देखील अर्पण. या बातम्यांसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये अगदी